हे आहे पालम तालुक्यामधील कापूस बाजारभाव पाहूया मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये। बघा मित्रांनो, कापसाची टाली पूर्ण भरून आणलेली आहे आणि कापूस बाजारभाव आपण बघूया काय आहे का। किती झाले हे? 15-16 क्विंटल होईल का? बरं बरं। तर मित्रांनो बघूया आपण भाव काय असेल ते बघू आता वरी जाऊन। शेतकरी ना, तर आपण शेतकऱ्यांशी थोडं संवाद साधू मित्रांनो। तर मामा तुमचं नाव सांगा। भास्कर बालासाहेब कराळे, खरब धानोरा तालुका पालम जिल्हा परभणी। हा, तर तुमच्या आता हे कापूस जे तुम्ही विकत आता आणला विकायला त्याला भाव काय रेट लागला? त्याला लागला 6,700। 6,700। तर बघा मित्रांनो, बायाला एकला 14 रुपये किलो आहे। हे 14 रुपये किलो न बाईला 100 रुपये क्विंटल भाडा, 100 रुपये क्विंटल भरई। आता काट्याचे घेतले 80 रुपये, आता इथं 30 रुपये क्विंटल उतरई बघा आणि मित्रांनो। आता उतरीत दोनदा बंद केला, खराब निघाला, काय झालं। आता एका माझ्या का सलापाव जन्मलाय का? हो ना, बरोबर। निसर्गाला मी हाताआडी लावू शकतो का? हो ना, खरं आहे की। हो ना, निसर्गाने पाणी पडायचे, दिवाळीचा पाऊस पडला, दिवाळीचा पाऊस पडला तर दुप्पट उत्पन्न। बरोबर आहे। हेच पाऊस उशिरा पडल्यामुळे आमचा कापूस 7,200 विकायचा तर 6,700 800 500-600 रुपयाचा डिफरन्स ह्याच्यात झाला, फरक पडाला, फरक क्वालिटी बदलल्यामुळे। हो ना, आणि भिजण्यामुळे बी नुकसान झाले ना, भिजण्यामुळे नुकसान झालं, शेतामध्ये 25% वाया गेलं ना। हो ना, बरोबर आहे। तर काही याला 4 वेळेस निंदलं, 7 फवारण्या केल्या, आपला खर्च देखील निघेल का नाही? बरं, तुम्हाला कसाच निघत नाही। 1 एकर वावर विकावं लागतं, माझ्याकडे 25 एकर कापूस आहे। दरवर्षी मला 400 क्विंटल 450 क्विंटल होते, यावर्षी मला 150 ते 200 क्विंटल होईल। तर माझा सगळा खर्चाच्या हिशोबाने माझा जवळपास खर्च आहे 17-18 लाख रुपये कापसावर। मला 200 नाही 250 होईल, तर 7-12-15 लाख रुपये, मला 3 लाख रुपये घाट्यात येऊन। हो ना, बरोबर आहे की। ते सगळं करून माझ्या घरची मेहनत, हो आपली तर मेहनत लांबच राहिली, पुन्हा जमिनीचं आहे ते सगळं आता ते काढलं कॅल्क्युलेशन। हो ना, बरोबर आहे की। आणि हे गावाले पुरे हेनेच बिचारायला भरून दिला आम्हाला। आता ते भरायला किती घेतले त्याने? 100 रुपये क्विंटल। 100 रुपये क्विंटल, उतरायला 30 रुपये। बघा मित्रांनो, भराई 100 रुपये क्विंटल घेतलेली आहे आणि उतरायला आता 30 रुपये क्विंटलच चालू आहे। बघा ते पाहू शकता मित्रांनो, ह्या साईडला काम उतरायचं काम चालू आहे। तर आता नुसतं त्यानं क्विंटललाच गेलेले आहेत। बघा आता ह्या टालीमध्ये कमीत कमी उतरायला 16 क्विंटल असेल ना, 16 क्विंटल असेल तर 1600 रुपये तर हे उतरायचे म्हणजे भरणाऱ्याचे गेलेले आहेत। आणि उतरही चांगली अलगच आहे। पाहू शकता तुम्ही, सरकारनं सोयाबीनला आणि कापसाला भाव दिला ते योग्य आहे। सोयाबीन 7,000 रुपये होतं, आज 4,500 रुपयाचे पैसे आलेत। एकरी 5 क्विंटल सोयाबीन झाला आम्हाला। एकरी 5 क्विंटल 25,000 रुपये येणार झाले, 22,500 रुपये सोयाबीनचे आहेत 5 क्विंटल। 17,500 18,000 रुपये कोणाचाही खर्च आहे, माझा आहे समजा शेतकऱ्याचा आहे, 18,000 खर्च आहे। 5,000 मध्ये सुख दुःख दवाखाना आहे, पालमला यायचंय, साखर न्यायची, पत्ती न्यायची। हो ना, जे असं वेळेवर आपल्याला लागत ते न्यावंच लागतं। सुख दुःख आहे। एक इंजेक्शन घ्यायला गेलं तर किती पैसे लागायचे, डॉक्टरच्या तपासण्या किती झाल्या, 500-600 रुपये लागायचे दवाखान्यामध्ये। हेच घ्यायला गेलं तर एवढं औषध 10-10 हजाराला घ्यावं लागले हेच औषध। हो ना, बरोबर। उत्पादन खर्चावर आधारित भाव भेटलाच पाहिजे, ते नाही आम्हाला उत्पादन आणि खर्चात। बरं, तुमचं आता ह्या कापसावर नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? परवडतंय किंवा नाही? परवडत नाही, कसा कोणालाच, मलाच नाही, त्या भारतातल्या शेतकऱ्याला परवडत नाही, कुठल्याच परवडतच कोणालाच परवडत नाही आजच्या तारखेत। तर या कापसाला कमीत कमी 10,000 रुपये भाव राहिला पाहिजे। आणि ह्याचं 1 क्विंटल औषधाचा भाव, 1 क्विंटल 10 लाख रुपये क्विंटल ह्याचे औषध आहेत। किती? 10 लाख रुपये क्विंटल ह्याचं औषध आहे। जशी आता परिस्थिती आहे, औषधच का क्विंटल छटागाव विकायली ती आमची छटागाव विकायला पाहिजे। हो ना, आपल्या मालाला कंपनीतून जरी 100 ग्राम 200 ग्रामची मित्रांनो कंपनीतून साधी जरी पेन जरी आली तर तिचा फिक्स रेट आहे 5 रुपये। तर मग आम्ही शेतकरी माल पिकवतो आणि बाजारात आणून विकतो, तर त्यांच्या मालाला भाव फक्त जे सरकार देईल ते योग्य माल मग आपण पिकवायचं आणि आपण मालासाठी त्यांच्या हातापाया पडायचे, बघायचं मालाचे भाव आज वाढेल का उद्या वाढेल का। पण शेतकऱ्याला आपले औषधाची उधारी असते, खात बियाची उधारी असते, त्याकरता ते माणसं प्रोसेस करत राहतात आणि त्यांना योग्य जे भाव नसेल ते सुद्धा
विकावं लागतो बघा. असं अशा परिस्थितीमध्ये भाव नसताना सुद्धा एवढी टाळी खाली केलेली आहे. पाहू शकता मित्रांनो तुम्ही, असे शेतकऱ्याचे हाल आहेत. हे 2023 सालात तर खूप नुकसानी झाल्याच, पण हे जर दसऱ्याच्या पिरियडमध्ये पाणी जर पडलं असतं तर शेतकरी उत्पादनात वाढ होत होती आणि शेतकऱ्याचा पण आनंदी राहत होता मित्रांनो. पण हे नंतर दिवाळीच्या पिरियडमध्ये पाणी पडून खूप नुकसानी झाल्या आणि सोयाबीनचा आता भाव वाढेल का नाही हे काही सांगता येत नाही. पण कापसाचा तर भाव योग्य नाहीच. पण असं आहे बघा तुम्ही. तर मामा तुमचं पूर्ण आता एकदा नाव सांगा मला. भास्कर बालासाहेब कराळे, खरब धानोरा, तालुका पालम, जिल्हा परभणी. बरं, वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मामा. काही नाही, वेळाला काय आम्ही कोणालाही शेतकरी वेळ देतो. आम्ही आमच्या आयुष्य वेळ देतो, मजुराला वेळ देतो, लोकांना फुकट जगविण्यामध्ये आमचा जगाचा पोशिंदा आहेत आम्ही. हो, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. फक्त म्हणायलाच राहिला राजा शेतकरी, हे कंडिशनच आहे मित्रांनो. असं शब्द ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद सर. वेळातला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. चला.